या ठिकाणी प्रियांका अक्षय तृतीयाची पूजा मांडत आहे आणि ती आता कशी दिसतीये? छान. ओके, सगळ्यांना सांग अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आहे अक्षय तृतीया. तर सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग आजचा दिवस आमचा कसा होतोय, कशा प्रकारे आम्ही अक्षय तृतीया साजरी करतोय, तुम्ही बघत राहा. ठिकाणी पुरण शिजलंय आणि इकडे रशीची तयारी चालू आहे. या ठिकाणी मस्त असा सार बनवते आणि सणाचा सार तर खूपच छानच होतो. सो मस्त असं तेलामध्ये कढीपत्ता आणि जिऱ्याची चांगली कडकडीत फोडणी दिली. मस्त त्याच्यामध्ये मसाला घातला छानपैकी. खूप छान स्मेल येत होता. आणि मग हे जे वाटण बनवतो ते टाकलं मस्त. आणि जे की आपण आळण काढलेलं असतं ते नंतर मस्त देवपूजेसाठी जे ताट आहे ते स्वच्छ केलं. या ठिकाणी आहोंची देवपूजा चालली आहे. मस्त फ्लॉवर्स पण आणले पूजेसाठी. फ्लॉवर्स लावले स्वामी चरणी. छान वाटतंय, प्रसन्न वातावरण एकदम. आता आपण पूजा मांडूया. या ठिकाणी मस्त असा सार झालाय, बघू शकता तुम्ही. इकडे भात झालाय, इकडे कणिक भिजवलंय पोळीसाठी. त्याच्यावरती हा ओला कपडा ठेवलाय कॉटनचा, जेणेकरून पोळ्या चांगल्या येईल. इकडे भज्यांची तयारी. आज बटाटा भजी स्पेशल आहे. इकडे पीठ भिजवलं गेलं आहे आणि जेव्हा तळायचं तेव्हाच ते टाकणार आहे. इकडे आई पुरण बारीक करताय. आई सगळ्यांना शुभेच्छा द्या ना. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गाथा मस्त तिने साडी घातलीये. कशी दिसतीये गाथा? कशी दिसतीये? छान. ओके, सगळ्यांना सांग अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही बाप्पा करणार आहे. काय? आईच्या फोटोचं काय करणार आहे? आणि बघा गाथा म्हणते आईच्या फोटोचा बाप्पा करणार आहे. आणि म्हणजे माहिती आईच्या फोटोचा बाप्पा हे मी तिला सांगितलं नव्हतं. हे ती तिच्या स्वतःचा ह्याचं नाही म्हणते. आणि आमच्याकडे कसं असतं, म्हणजे पप्पा सगळं काही जे उभं आहे ते आईमुळे आहे. तर मग पप्पा जे आहे ते कोणताही सण असेल तर आधी आईच्या फोटोच्या पूजनाने सुरुवात करता, हार वगैरे आणतो. सो मग ते तिने लक्षात ठेवलं आणि बरोबर ती सांगते की आईच्या फोटोचा बाप्पा. ओके, असा धुवायचा. जो उंबरटा आहे तो आपला. ओके, असं धुवायचा असतो.
आता धुतला असा हे बघा असा पाण्याने आपल्या गंगाजलने. आता आपण याला ओके हिलाच लावायचं आहे. हिलाच लावा. ओके आता मी पण घेऊ थोडं. असं असं असं. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. समर्थ. ड्रेस खराब करायचा नाही. ओके ऐक ना खाली ठेव ना बाळा. तुझ्याकडनं सांडतं. इकडे ठेवते मी आणि लाव असं मस्त. म्हण श्री स्वामी समर्थ म्हण ना बाळा. म्हणा श्री स्वामी समर्थ. 2 मिनिटात उठते का? नाही शाळेला नाही. त्याला मस्त. आता आम्ही असं पूजन केलंय. लावतो. साडी खराब नाही करायची पण. ओके ओके. आता श्री स्वामी समर्थ. आम्ही इकडे मस्त पूजा करते. समर्थ महाराज की जय. सो आता आमचं इकडे उमऱ्याचं पूजन झालंय. मस्त इथे छोटीशी रांगोळी काढते आणि मग आम्ही पूजा मांडू. ओके. तर आमचा व्लॉग बघत राहा. त्याच्यात ठेवायचं त्याला. धर हात लाव. या ठिकाणी प्रियांका अक्षय तृतीयाची पूजा मांडत आहे आणि ती आमची जी गाथा आहे ती तिला हेल्प करते. या ठिकाणी जी पूजेची प्रोसेस आहे ती या ठिकाणी दोघी मायलेकी करताय आणि मला खूप आनंद होतोय की आज माझी बायको आणि माझी मुलगी सोबत या ठिकाणी अक्षय तृतीयेची पूजा मांडत आहे. आमच्या गाथाचा लुक जर तुम्ही बघितला तर गाथाने खूप सुंदर अशी नऊवारी घातलेली आहे. त्यामुळे गाथा खूप सुंदर दिसत आहे. या ठिकाणी प्रियांका जी पूजा आहे त्याला गंध लावत आहे आणि त्याची मनोकामने आराधना करत आहे. या ठिकाणी सुंदर अशी जी अक्षय तृतीयाची पूजा आहे ती या ठिकाणी मांडली आहे. त्यानंतर त्याला फुले वाहून या ठिकाणी प्रियांका त्याचा नमस्कार करते. अशा पद्धतीने इथे अक्षय तृतीयाची पूजेची मांडणी झालेली आहे आणि प्रियांकाने या ठिकाणी मग मी पुरणपोळी बनवायला घेतली. साडी घालून ते पण कडकमधली. खरं तर बनवणं अवघड असतं पण रोजच आपण ड्रेस वेअर करतो. सो सणावाराला तरी साडी घातली पाहिजे हा हेतू होता. सो इकडे मस्त अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या. उपास करू जेवायला येणार होता. उपास करू मामाच होते जेवायला. सो मग इकडे फास्ट सगळं फिनिश करायचं होतं. छान वाटतं. आवडतं मला पुरणपोळी करायला. सो मग मी इकडे पुरणपोळी बनवली. या ठिकाणी प्रियांका खूप सुंदर असे भजे बनवत आहे. खूप सुंदर असा स्वयंपाक तिने केलेला आहे आणि अक्षय तृतीयेला आपण सगळे पहिल्यांदाच आंबारस खातो. अशा पद्धतीने आज आम्ही सर्व कुटुंब मिळून आंबारस पुरणपोळी याचे जेवण करणार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान भजे माझी बायको बनवत असते आणि त्या पद्धतीने आजही तिने खूप सुंदर असे बटाटे भजे बनवले आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. हा ब्लॉग आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्कीच आम्ही यापुढेही तुमच्यासाठी खूप सुंदर असे ब्लॉग घेऊन येऊ आणि लवकरच आम्ही 1K सबस्क्रायबर पूर्ण करून जल्लोष करू. मामांना बोलवलंय आज उपास करू म्हणून. आई पण बसलंय. गाता कोणाच जेवती तू? जेवण चांगलं केलं माझ्या सोनबाईनी प्रियांकानी. एकदम छान वाटलं मला रस खाऊन. रस पोळीचं जेवण. रस पुरणपोळी माणूस तेव्हा जास्त खाते जेव्हा रस असतो. हो हो चांगलं वाटलं मला. सो इकडे मस्त आता इव्हिनिंग झाली आहे. इव्हिनिंगचा चहा झाला आहे. तर उन्हाळा आहे आणि लाईट पण गेली होती. सो मग साडी चेंज करून टाकली आहे आणि आता इकडे सायंकाळचा स्वयंपाक होतोय. लावला गेला पोळ्या बनवायचं. सो रविवार होता तर इकडे भाजीपाला आणला गेला आणि आम्ही रविवारच्याच दिवशी सर्व भाज्या वगैरे निवडून ठेवतो. म्हणजे कसं पटकन
सकाळच्या धावपळीत सोपं जातं बनवायला आणि रविवारीच मस्त फ्रीज वगैरे साफ करून त्यात सर्व काही ठेवत असतो जे काय आहे. सो इकडे हे बघा मस्त असं साफ करून घेतलं फ्रीज आणि मग नंतर ना सर्व काही भाजीपाला ठेवला त्यात. इतके काय असतं आमचे दररोजचे भांडे बघू शकता. आता उद्या सोमवार, इकडे साबुदाणा भिजत टाकले ताईंना उपवास असतो. सो आम्ही हा व्हिडिओ आता एंड करतोय. खूप दमलोय, सणाचा दिवस आहे, खूप भांडे झाले दिवसभर भांडे करता. तुम्ही गुड नाईट बोलू शकता. बाय, गुड नाईट. बोल 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 पहले गुड नाइट बोल. गुड नाइट.